नमस्कार. इंग्रजीमध्ये वाक्य बनवणं ह्याचं सिक्रेट काय आहे हे जाणून घ्यायचे का? तर आज आपण बरोबर त्याच गोष्टीवर बोलणार आहोत. इंग्रजी ग्रामरचा अगदी पाया, ज्यामुळे वाक्य बनवणं एकदम सोपं आणि करेक्ट होईल. अच्छा, इंग्रजी बोलताना असं कधी होतं का, की अरे, कोणता शब्द कुठे वापरायचा हेच कळत नाहीये? खूप जणांना हा प्रश्न पडतो, पण काळजी करायचं काहीच कारण नाही. यावर एक अगदी सोप्पा उपाय आहे. आणि तो उपाय आहे 8 पार्ट्स ऑफ स्पीच. आता हे काय आहे? अहो, अगदी सोपं आहे. जसं बिर्याणी बनवायला आपल्याला तांदूळ आणि वेगवेगळे मसाले लागतात ना, बस तसंच प्रत्येक इंग्रजी वाक्य बनवण्यासाठी हे 8 घटक लागतात. चला तर मग बघूया हे सिक्रेट इन्ग्रेडियंट्स आहेत तरी काय. ओके, तर सुरुवात करूया. आपण सगळ्यात आधी वाक्याचे जे मुख्य बिल्डिंग ब्लॉक्स आहेत ना, तिथून सुरुवात करू. म्हणजे असे शब्द ज्यांच्याशिवाय वाक्य बनूच शकत नाही. तर पहिला प्रकार आहे नाऊन. मराठीत आपण त्याला म्हणतो नाम. आता नाऊन म्हणजे काय? सोपं आहे. जगातल्या कोणत्याही व्यक्तीचं, जागेचं, प्राण्याचं किंवा वस्तूचं नाव. एक सिंपल ट्रिक लक्षात ठेवायची. नाऊन म्हणजे नाव. बस. उदाहरण बघूया. समजा वाक्य आहे राहुल लिव्ज इन पुणे. म्हणजे राहुल पुण्यात राहतो. आता यात राहुल काय आहे? एका व्यक्तीचं नाव. आणि पुणे एका जागेचं नाव. करेक्ट. म्हणून हे दोन्ही शब्द झाले नाउन्स. आहे की नाही सोपं? ठीक आहे. आता दुसरा प्रकार, प्रोनाऊन म्हणजेच सर्वनाम. आता याची काय गरज आहे? विचार करा, आपण प्रत्येक वेळी नाव घेत नाही ना? त्याऐवजी आपण नामाच्या जागी जे शब्द वापरतो त्याला म्हणतात प्रोनाऊन. जसं की आय, वी, यू, ही, शी, म्हणजे मी, आम्ही, तो, ती वगैरे. एक उदाहरण बघूया. ही इज माय बेस्ट फ्रेंड. म्हणजे तो माझा सर्वात चांगला मित्र आहे. इथे आपण त्या मित्राचं नाव नाही घेतलं, बरोबर? आपण तो हा शब्द वापरला. मग हा ही किंवा तो काय झालं? अगदी बरोबर, प्रनाऊन. ओके, तर आत्तापर्यंत आपण वाक्यातले कोण किंवा काय हे शिकलो. आता आपण अशा शब्दांकडे वळूया जे वाक्यात खरी जाण आणतात, म्हणजे ॲक्शन आणि डिटेल्स. यांच्यामुळेच वाक्य इंटरेस्टिंग बनतात. चला, तिसरा आणि खरंच सांगायचं तर सगळ्यात महत्वाचा प्रकार. वर्ब, मराठीत क्रियापद. वर्ब म्हणजे काय? सोपं आहे. ॲक्शन दाखवणारा शब्द, कोणतीही क्रिया. हे ना वाक्याचं इंजिन आहे. इंजिनशिवाय गाडी चालेल का? नाही. तसंच वर्बशिवाय वाक्य पूर्णच होऊ शकत नाही. उदाहरणादाखल, आय प्ले क्रिकेट एव्हरी डे. म्हणजे मी दररोज क्रिकेट खेळतो. सांगा बघू, या वाक्यात ॲक्शन कोणती आहे? कोणती क्रिया घडतीये? खेळण्याची. बरोबर. म्हणून प्ले किंवा खेळतो हे झालं आपलं व्हर्ब. आता येतो चौथा प्रकार, ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. याचं काम काय? हे ना नामाबद्दल आपल्याला जास्त माहिती देतं. म्हणजे एखादी वस्तू किंवा व्यक्ती कशी आहे हे सांगतं. म्हणजे ते नामाचं वर्णन करतं. हा फरक बघा. एक साधं वाक्य घेऊ. शी हॅज अ कार. म्हणजे तिच्याकडे गाडी आहे. ओके? पण जर मी म्हणाले शी हॅज अ रेड कार, म्हणजे तिच्याकडे लाल गाडी आहे तर? आता आपल्याला गाडीबद्दल जास्त माहिती मिळाली की नाही? गाडी कशी आहे? लाल. तर हा जो रेड म्हणजे लाल शब्द आहे ना, जो गाडीचं वर्णन करतोय, तोच आहे ॲडजेक्टिव्ह. आता पाचवा प्रकार, ॲडवर्ब म्हणजेच क्रियाविशेषण. आता गोंधळू नका. ॲडजेक्टिव्ह नामाबद्दल सांगतं, तर ॲडवर्ब क्रियापदाबद्दल जास्त माहिती देतं. म्हणजे ॲक्शन कशी झाली हे सांगतं. आणि एक छोटीशी हिंट, बऱ्याच इंग्रजी ॲडवर्ब्सच्या शेवटी ly असतं. उदाहरणार्थ, ही रन्स फास्ट म्हणजे तो जोरात धावतो. आता इथे प्रश्न विचारा, तो कसा धावतो? उत्तर मिळतं जोरात म्हणजे फास्ट. हा शब्द धावण्याच्या क्रियेबद्दल सांगतोय, बरोबर? म्हणून फास्ट हे झालं ॲडवर्ब. चला, तर आतापर्यंत आपण बरेच शब्द बघितले. पण हे शब्द एकत्र कसे जोडायचे? त्यासाठी काहीतरी गोंद लागेल ना? तर आता आपण अशाच शब्दांबद्दल बोलूया जे वाक्यातले वेगवेगळे भाग एकमेकांना जोडतात. सहावा प्रकार आहे प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय. याचं काम आहे शब्दांमधलं नातं दाखवणं. विशेषतः एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीच्या संदर्भात कुठे आहे हे सांगणं. जसं की वर, खाली, आत, बाहेर. हे बघा, द बुक इज ऑन द टेबल. म्हणजे पुस्तक टेबलच्या वर आहे.
पुस्तक कुठे आहे? टेबलच्या वर. तर हा जो ऑन शब्द आहे ना, जो पुस्तक आणि टेबल यांच्यातला संबंध दाखवतोय, त्यांची जागा सांगतोय, त्यालाच म्हणतात प्रेपोजिशन. आता येतो 7वा प्रकार, कंजंक्शन, म्हणजेच उभयान्वयी अव्यय. याचं काम तर नावावरूनच कळतंय. जंक्शनसारखं. हे 2 शब्दांना किंवा 2 वेगळ्या वाक्यांना एकत्र जोडतं. हे आहेत वाक्यातले जॉइनिंग वर्ड्स. जसं की राहुल अँड रोहन आर ब्रदर्स, म्हणजे राहुल आणि रोहन भाऊ आहेत. इथे राहुल आणि रोहन या 2 शब्दांना कोणी जोडलं? अँड या शब्दानं, म्हणजे आणीने. म्हणून अँड झालं कंजंक्शन. सिंपल. वाव! आपण जवळजवळ सगळं शिकलोय. आता फक्त शेवटचा 8वा प्रकार राहिलाय. तो बघूया आणि मग आपण जे काही शिकलोय ना, ते सगळं एकत्र करून एका वाक्यात कसं दिसतं ते पण पाहूया. रेडी? आणि हा आहे 8वा आणि शेवटचा प्रकार, इंटरजेक्शन, म्हणजे केवलप्रयोगी अव्यय. हे शब्द म्हणजे आपल्या मनात अचानक येणाऱ्या भावना, जसं की आनंद, दुःख, आश्चर्य, आणि यांना ओळखायची सोपी खूण म्हणजे यांच्या पुढे बहुतेक वेळा उद्गारवाचक चिन्ह म्हणजे एक्सक्लेमेशन मार्क असतो. उदाहरणार्थ, वाव, व्हॉट अ ब्युटिफुल पिक्चर, म्हणजे वा, किती सुंदर चित्र आहे. यातलं वाव किंवा वा हा शब्द काय दाखवतो? आश्चर्य, आनंद, कौतुक. हे एक सडन फिलिंग आहे, म्हणून वाव झालं इंटरजेक्शन. चला, आता एक फायनल टेस्ट घेऊया. आपण जे शिकलोय ते सगळं एकत्र पाहू. एक वाक्य घेऊ, शी ईट्स अ स्वीट ॲपल. आता याला आपण तोडून बघूया. शी म्हणजे ती. हे काय आहे? नामाऐवजी वापरलेला शब्द म्हणजे प्रोनाऊन, बरोबर? ईट्स म्हणजे खाते. ही झाली ॲक्शन म्हणजे वर्ब. सफरचंद कसा आहे? स्वीट म्हणजे गोड. हे सफरचंदाचं वर्णन करताय, म्हणजे हे झालं ॲडजेक्टिव्ह. आणि ॲपल, सफरचंद, हे एका फळाचं नाव आहे, म्हणजे हे झालं नाऊन. पाहिलं? एकाच साध्या वाक्यात आपण 4 पार्ट्स ऑफ स्पीच ओळखले. तर आता इंग्रजी वाक्यांची रेसिपी म्हणजे त्याचे सगळे इन्ग्रीडियंट्स आता आपल्याकडे आहेत. आता फक्त यांचा वापर करून छान छान वाक्य बनवायचे आहेत. मग सुरुवात करणार ना? प्रॅक्टिस करत रहा आणि बघा लवकरच किती आत्मविश्वासाने इंग्रजी वाक्य बनायला लागतील.